नमस्कार सर्वांना आत्मा मालिक खूप खूप शुभेच्छा. जैसे ज्याचे कर्म तैसेची फळ देतो ईश्वर, या संत उक्तीप्रमाणे आज आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, कुणाचीच फसवणूक करू नका, कुणाला दुःख देऊ नका, कुणाला त्रास देऊ नका. कारण एखाद्याला आपण त्रास देतो त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीचा, अर्थात ज्याला त्रास होतो त्या व्यक्तीचा कर्मभोग संपतो आणि आपला कर्मभोग चालू होतो. म्हणजे त्याचे जे दुःख आहेत कर्मानुसार त्याचे ते संपतात आणि जो देतो त्याचे सुरू होतात. म्हणजे आपण तिथे स्वतः अडकतो. म्हणून मित्रांनो, कुणालाही त्रास देऊ नका किंवा कुणाला दुःख देऊ नका, कुणाची फसवणूक करू नका. कारण आपण एखाद्याला त्रास देतो, दुःख देतो, जाणीवपूर्वक देतो, आणि हे सर्व करत असताना त्या समोरच्या व्यक्तीचं अंतःकरण पिळवटून निघतं. पोटात गोळा यायला चालू होतो, छातीत दुखायला चालू होतं, संपूर्ण शरीराची जडणघडण बिघडते, अंग थरथरायला चालू होतं, अंगात ताप यायला चालू होतो. आणि या सर्व क्लेशदायी, वेदनादायी ह्या शरीराला ज्या पीडा आहेत, ह्या शरीराला पीडा दिल्यामुळे हृदयामधून निघणाऱ्या ह्या वेदनादायी लहरी ज्या आहेत त्याची पुनरावृत्ती होऊन जो त्रास देतो त्या मानवी जीवाला पुन्हा त्या लहरी बुमरँग होऊन हळूहळू प्रापंचिक, सांसारिक त्रास त्याच्या प्रगतीमध्ये यायला चालू होतो आणि त्याची प्रगती थांबते. जो त्रास देतो त्याचा ऱ्हास होतो. बघा, जो त्रास देतो त्याचा ऱ्हास होतो आणि ही प्रगती थांबल्यामुळे, ऱ्हास झाल्यामुळे त्याचीही चिडचिड चालू होते. आता ही प्रापंचिक नुकसान कोणतं होतं? घरी लोक आजारी पडणे, ॲक्सिडेंट होणे, किंवा सांसारिक नुकसान होणे, वारंवार त्या जीवाला त्रास होत राहणे, भांडण तंटे वाढणे, अशा सर्व गोष्टी चालू होतात. हे सर्व झाल्यानंतर आपण उदाहरण जर घेतलं तर ही पुनरावृत्ती कशी होते? पाऊस लागतो, पाऊस लागल्यानंतर तो जमिनीवरती पडतो, पुन्हा त्याची धूप होते, धूप झाल्यानंतर ते ऊर्ध्वर येत होऊन आकाशाकडे जातं, तेथे ढग जमा होतात आणि ते ढगाला गार वारा लागला की पुन्हा तो जमिनीवरती येतो. अशी त्याची पुनरावृत्ती होते. पण ह्या मानव जन्मामध्ये वेळ एकदाच येते आणि ती वेळ निघून जाते, आणि ती वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहत नाही. म्हणून शक्यतो करून कुणालाही त्रास देण्याच्या फंदात पडू नका. जाणीवपूर्वक त्रास देणं हे तर खूपच वाईट आहे, किंवा जाणीवपूर्वक फसवणूक करणं. कारण फसवणूक केल्याने समोरची व्यक्ती खूप हर्ट होते, हृदयाला जशी छिद्रे पडावीत असा त्रास चालू होतो. एक राजा होता, तो खूप आजारी होता. खूप वैद्य केले, खूप लोकांना विचारपूस करून सल्ला घेऊन बघितला, पण राजाच्या आजारामध्ये काही प्रगती होत नव्हती. असे कित्येक दिवस चाललेले होते. शेवटी राजाचा सरदार संपूर्ण त्याच्या राज्यामध्ये फिरायला गेला
की नेमकं हे कशामुळे होतंय. त्याच्या लक्षात आलेलं होतं की कोणीतरी दृष्टी लावलेली होती. मग तो त्या शोधात होता. आणि हा शोध घेत असताना रस्त्यामध्ये एक खूप मोठा लाकूड व्यापारी होता आणि त्याच्याकडे चंदनाची लाकडे तशीच पडलेली होती आणि ती विकली जात नव्हती. आता ती विकली का जात नव्हती, तर चंदनाची लाकडे एखाद्या राजाचा मृत्यू झाल्यानंतरच त्याची विक्री होते किंवा चंदनाच्या लाकडामध्ये राजाचं देहाला अग्नी दिला जातो. म्हणून आपण ह्या सूक्ष्म रूपाने पाहून ह्या गोष्टीकडे, आणि हे समजल्यानंतर बघा, तो सरदार त्या व्यापाऱ्याकडे गेला. तो डोकं खाली घालून दृष्टी लावून होता. कधी राजाचा मृत्यू होतोय आणि ही सर्व लाकडे कशी जातात, कारण तो कर्जामध्ये अडकलेला होता. बघा निसर्ग चक्र कसं आहे. त्याला कर्जामध्ये अडकलं, त्याला राजाचा मृत्यू होऊ दे म्हणून दृष्टी लावायला लावली. म्हणजे हा नियतीचा खेळ असा आहे. तर ह्या नियतीच्या खेळामध्ये आपण अडकू नका. आणि हे सर्व झाल्यानंतर मग त्या सरदाराने ती लाकडे विकत घेतली आणि राजाच्या दरबाराकडे नेली. आणि तो खुश झाला. आणि जी दृष्टी लावलेली होती किंवा ध्यान लावलेलं होतं, म्हणजे वाईटाच्या याच्यानुसार ध्यान लावलेलं होतं, तर अशा ह्या लहरी सुद्धा काम करायला चालू करतात. त्यानंतर राजा बरा व्हायला चालू झाला. जिथे वैद्यांचा उपयोग झाला नाही तिथे या सरदाराच्या युक्तीने आपला राजा बरा झाला. ह्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला, तर फसवणूक जर आपण केली तर त्याच लहरी आपल्याकडे सुद्धा परावृत्त होतात आणि आपली सुद्धा फसवणूक होते. म्हणजे स्वतःलाच आपण फसवत असतो, स्वतःचाच ऱ्हास करत असतो, स्वतःचीच प्रगती किंवा स्वतःची इज्जत कमी करत असतो. म्हणून कुणाची फसवणूक करू नका. मी कुणाला दुखवणार नाही, मी कुणाला त्रास देणार नाही असा संकल्प करा. म्हणजे आपण एका उच्च पातळीला जाऊन पोहोचू शकू. आपण आनंदात राहू, इतरांना आनंद देऊ. थोडक्यात काय, स्वतः वाचा, दुसऱ्यालाही वाचवा आणि आपला संसार सुखाचा बनवा. अशी आपण सर्वजण गुरुदेवांच्याकडे प्रार्थना करूया. ह्या विश्वात्मक कार्याचा प्रसार आणि प्रचार करूया. कुणालाही त्रास होऊ नये असा आपण वागण्याचा प्रयत्न करूया. काही वेळेला आपण म्हणतो की मला कुणाला त्रास द्यायचा नाही, मला कुणाला दुःख द्यायचं नाही, पण न कळत आपल्या हातून ह्या चुका घडतात. पण पुन्हा पुन्हा त्या सुधारायचा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा सुधारायचा प्रयत्न करा आणि कुणालाही त्रास देऊ नका, कुणालाही फसवू नका, कुणालाही फसवू नका. सद्गुरू आत्मा मालिक, आत्मा मालिक.